या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन, गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ। मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा। संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638। सह प्रायोजक बटरेला, बी हेल्दी बी स्ट्रॉंग। बटरेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी त्वरित संपर्क साधा। संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004। नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे, ईश्वर ठाकरे फिटनेस मंत्र या आपल्या हक्काच्या YouTube चॅनल मध्ये खूप खूप स्वागत। आपण नेहमी एक तळागाळातल्या बॉडी बिल्डरांच्या एक सक्सेस स्टोरी या माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून बघत असतो, पण आज एक वेगळ्या टाईपचा इंटरव्ह्यू या माझ्या YouTube चॅनलवर आपण बघणार आहोत। एक पॉवर लिफ्टरची आपण मुलाखत घेणार आहोत। फार कमी वयाची माझ्यासमोर एक पॉवर लिफ्टर आहे। बाळा, तुझं नाव काय? माझं नाव आर्या सुनील मोरे आहे आणि मी 14 वर्षाची आहे। बरोबर। तू कधीपासून ही पॉवर लिफ्टिंग मध्ये मी जेव्हा 9 वर्षाची होती तेव्हा मी माझी फर्स्ट कॉम्पिटिशन केली, पण ती पण एक अशी कॅज्युअल होती, तर एवढं इंटरेस्ट असं नव्हता। मग नंतर मी जेव्हा 12 वर्षाची झाली तर तेव्हा मी परत कॉम्पिटिशन करायला स्टार्ट केलं। मग नंतर लॉकडाऊन वगैरे सगळं झालं तर सगळं बंदच होतं। तर जसं लॉकडाऊन उघडला मी परत डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन स्टार्ट केली। मग नंतर मला मेडल्स वगैरे भेटले आणि माझी फर्स्ट जी कॉम्पिटिशन होती डिस्ट्रिक्ट, त्याच्यात मी स्ट्रॉंग वुमन चॅम्पियनशिप पटकावलं होतं। तर खूप आनंद होतो की मला आता 2 वर्ष झाले आणि सो फार मी 26 चॅम्पियनशिप जिंकली आणि आजची 27 चॅम्पियनशिप। पण तू हे सगळं जे पॉवर लिफ्टिंग मध्ये तू पहिल्यापासून भाग घेते, आता खेळ कोणताही असू दे त्याच्यामध्ये कोच हा फार महत्वाचा असतो। तर तुला हे पहिल्यापासून सगळं मार्गदर्शन तुला कोण करत आलं? माझे पप्पा करायचे, आधी माझे पप्पा करायचे, तर त्यांना बघून मला पण थोडी आवड निर्माण झाली। मग एवढी पण तेव्हा नव्हती झाली, मग नंतर मम्मीने केलं। मग त्या दोघांनाही करताना बघताना मला अशी एक आतुरता होती की हे काय करतात, किती छान वाटतं करायला, तर मग मला पण तशीच आवड निर्माण झाली। म्हणजे तुला सगळं घरातूनच? हो, एक्झॅक्टली तसंच। आता फिटनेस इंडस्ट्री म्हणलं तर त्याच्यात नॉलेज फार महत्वाचं, सायन्स आहे। तर तू असं काही कोर्स करण्याचं कधी ठरवलं नाही का तू, की आपण काहीतरी कोर्स करूया फिटनेसशी रिलेटेड? हो, मी आधी ठरवलं नव्हतं, पण मी IFSC मधून कोर्स केला, तर मी एवढा आधी इंटरेस्ट नव्हता मला त्याच्यात। मग मी बघितलं की त्यांचं आपण डेमो लेक्चर ऐकूया, तर डेमो लेक्चर नंतर मी ऐकलं, खूपच अगदी छान होतं ते। मी तर रेकमेंड केलं की तुम्ही सगळ्यांनी पण ते ऐका। मग नंतर थोडी थोडी आवड निर्माण झाली। मग मी त्या क्लासेस मध्ये मी पहिली अशी यंगेस्ट मुलगी होती जिने कोर्स कम्प्लीट केलेला, फार कमी वयाची। हो, अगदी बरोबर। पण तुझा एक अनुभव काय होता जेव्हा तू कोर्स कम्प्लीट केला तेव्हा? काय नॉलेज तुला त्याच्यातून मिळालं? नॉलेज तर आधी तर खूप टफ होतं, लाईक एवढे मसलची नावं लक्षात राहणार की नाही हे खूप किचकट आहे, कारण की पूर्ण डीप मधून त्याच्यात जावं लागतं। मग डाईटचं वगैरे तुम्हाला न्यूट्रिशनचं शिकवतात, ते आधी तर खूप एकदम टफ जायचं, पण आता जसं जसं आपण हळूहळू करतोय तसं ते फारच इझी वाटतं आपल्याला करायला। मध्यंतरी एक इंस्टाग्राम लाईव्ह झाला होता, त्याच्यामध्ये कोणतरी ऑलिम्पिक लेवलचे प्रोफेशनल बॉडी बिल्डर होते, त्यांचं नाव मला आठवत नाहीये, त्यांच्यासोबत तू इंस्टाग्राम लाईव्ह सुद्धा केलेला? हो, डेनिस जेम्स। बरोबर। हो, तर काय नेमकं काय तुझं संभाषण काय झालं होतं तेव्हा? ऍक्च्युली मला तर आमचा फर्स्ट टाइम होता, तर एकदम एक नॉर्मल कन्व्हर्सेशन झालेलं फर्स्ट व्हिडिओ चॅट मध्ये। मग नंतर काही महिन्यांनी मी परत त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि मग तेव्हा मी खूप डिस्कस केलं फिटनेस बद्दल। मग त्यांनी मला त्यांची जी अकॅडमी होती ती रिकमेंड केली, जी राकेश उडियार सर जे हँडल करतात। हो, एक्झॅक्टली। तर मग मी त्यांच्याशी भेटली सुद्धा, म्हणजे आमचं प्लॅन झालेलं की डेनिस जेम्सला पण भेटायला, पण ते थोडे लाईक बिझी शेड्यूल मध्ये होते ना, तर लाईक टाइमच नाही भेटला आम्हाला पण। तर मग सो फार आम्ही राकेश सरांची त्याचं कॉन्टॅक्ट मध्ये आहे। पण आता जर बघायला गेलं ह्या इंडस्ट्रीमध्ये एक स्पोर्ट कोट्यातून गव्हर्नमेंट जॉबच्या सुद्धा ऑपॉर्च्युनिटी ह्या पुढे असतात, तर तुझं असं काही टार्गेट आहे की पुढे जाऊन आपण गव्हर्नमेंट जॉब मध्ये एक ट्राय करावं, असं काही तुझं टार्गेट आहे की फक्त खेळायचं? नाही, लाईक माझं टार्गेट तर असं काही नाही की गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे, जेवढं होतं तेवढं आपण खेळायचं। आणि मला स्पोर्ट्स न्यूट्रिशन मध्ये फिजिओथेरपिस्ट बनायचं, तर मला एक गव्हर्नमेंट जॉब असेल नसेल त्याचं मी एवढं काय नाही, पण जेवढं माझ्याकडून होते कॉम्पिटिशन मी तेवढे करणार असं बस। आणि या म्हणजे तुझ्या या वयामध्ये बरेच मुलं आता मोबाईलवर गेम खेळत बसतात, टीव्ही बघत बसतात, एक टाइमपास खेळतात किंवा मैदानी खेळ खेळत असतात। तू अशा मुलांना काय सांगशील की जे कंटिन्यू मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत? लाईक मी पण त्या फेज मधून गेलेली आहे, तर मी तर म्हणाल की
तुम्ही मोबाईल बघा, नाही असं नाही, पण एक सध्या तुला कसं गेम पाहिजेच आहे, कारण की आजकाल लाईक गेम मध्ये खूप जास्त चांगला स्कोप आहे तुम्हाला. तर जेवढं तुम्ही लाईक या मैदानी खेळाला फोकस कराल तेवढं खूप तुमच्यासाठी चांगलं आहे. बरोबर. तुझे पप्पा सुनील मोरे हो पहिल्यापासून एक सुरुवातीला बॉडी बिल्डिंग मध्ये होते, हो. नंतर पॉवर लिफ्टिंग मध्ये आले. हो. पण बॉडी बिल्डिंग आणि पॉवर लिफ्टिंग यामध्ये तुला काय फरक वाटतो? बॉडी बिल्डिंग बघायला गेलं तर खूप टफ आहे, म्हणजे डाईट एकदम स्ट्रिक्ट असं जरा पण तेलमीठ खायचं नाही. आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये कसं आहे, तुम्ही खाऊ शकता पण तेही क्वांटिटी मध्ये, आणि मग तुम्हाला बॉडी बिल्डिंग मध्ये पाणी कंट्रोल करावं लागतं, 7-7 दिवस पाणी नाही पियावं लागत असं आहे. तर ते एकदम एक किचकटच आहे मी त्यामध्ये. मग त्यापेक्षा पॉवर लिफ्टिंग बेटर आहे, पण जेवढा तुम्ही पॉवर लिफ्टिंग मध्ये टेक्निकनी खेळाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आणि तुमच्या बॉडीसाठी पण चांगलं, तेवढी कमी इंजुरी होणार असं. बरोबर. पण आता पॉवर लिफ्टिंग मध्ये पण इंजुरी बऱ्याच होतात. पण याच्यासाठी आता जी नवीन मुलं आता या क्षेत्रामध्ये येत आहे किंवा जे खेळत आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगशील की इंजुरी कशा पद्धतीने अवॉइड करू शकतो? फर्स्ट ऑफ ऑल मी तर सांगेल की तुमच्या कोचचं नेहमी ऐका, ते जे टेक्निक सांगते त्याच टेक्निकने घ्यायचं, कारण की आपण कधी कधी इगो लिफ्टिंग करतो जे बरोबर नाहीच आहे. जात नाही तर बळजबरी उचलायचं. हो एक्झॅक्टली, एक दुसऱ्याला दाखवायचं असं नाही करायचं. आपल्याला जेवढं झेपते आपण तेवढं मारायचं बस. आपले आपण किती कॉम्पिटिशन खेळतो ते महत्वाचं नाही, आपली बॉडी आणि हेल्थ महत्वाची आहे. तू आता या लेवल पर्यंत येऊन पोहोचली, तुला अजून बऱ्याच यशाची शिखरं ही पार करायची. तर आतापर्यंत या लेवलला तू आली, मी सुरुवातीला पण सांगितलं, आता पण सांगतोय, ह्या सर्व यशाचं श्रेय तू नेमकी कोणाला देते? मी माझ्या मम्मी पप्पांना देईल, माझ्या टीममेट्सना देईल, जे मला नेहमी सपोर्ट करतात. म्हणजे भले त्यांची कॉम्पिटिशन असेल पण ते मला वेट अनलोड करायला वगैरे खूप सपोर्ट करतात, cheer करतात. माझी आजी, माझे काका काकी, सगळे माझे फॅमिली मेंबर्स मला खूप चांगले सपोर्ट करतात. तुझ्या एक सक्सेसचा मंत्र काय? आता सक्सेसचा म्हणतो तर नेव्हर गिव्ह अप. माझ्या पप्पांनी पण शिकले, काही झालं ना नाही गिव्ह नाही करायचं, भले थोडंसंच होऊ दे पण करायचं ते असं. थँक्यू सो मच. तू आज खूप छान मार्गदर्शन केलं. तर मित्रमैत्रिणींनो, फार कमी वयामध्ये तिने एक पॉवर लिफ्टिंग मध्ये प्रवेश घेतलेला आहे, म्हणजे स्वतःला तिने त्यामध्ये झोकून दिलेलं आहे. कारण मुळातच म्हटलं तर आई वडिलांचा पहिल्यापासून तिला सपोर्ट आहे, लहानपणापासून सपोर्ट आहे. ती आय थिंक एकुलती एकच आहे आई वडिलांची. तर असं घरातून जर सपोर्ट असला, तुमच्या पाल्याला जर तुम्ही सपोर्ट केला, एक मोबाईल सोडून जर तुम्ही एक मैदानी खेळ असेल किंवा बाकी जे काही खेळ असतील त्याच्यामध्ये जर तुम्ही त्यांना झोकून दिलं, तर खरंच आपला म्हणजे भारत देश खूप कुठल्या कुठे पोहोचू शकतो. कारण आज बघायला गेलं चीन, जपान ह्या देशांमध्ये खेळाची गोडी हे लहानपणापासूनच मुलांमध्ये निर्माण झालेली असते, पण मात्र आपल्याकडे फार कमी प्रमाणात हे बघायला भेटतं. तर तुम्हाला तिची मुलाखत ही कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून पाठवा. आणि अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे